नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या पॉलिटीच्या लेक्चरमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाचा अभ्यास करणार आहोत। आपण आधीच्या लेक्चर्समध्ये राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकीच्या पद्धती वगैरे बऱ्याचशा गोष्टींचा अभ्यास केलेला आहे। तसं तर आपण आतापर्यंतचा आपण आपल्या पॉलिटीच्या मॉड्यूल बद्दल जर बघितलं तर आपण कलम 1 ते कलम 73 पर्यंत सगळ्या तरतुदी एकदम डिटेलमध्ये प्रत्येक कलमाचा एकदम डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे। आपला आय थिंक एकही कलम मिस आउट झालेला नाहीये आणि त्याच्यावर आय थिंक आपले 14 ते 15 लेक्चर्स मी कंडक्ट केलेले आहेत। आय होप तुम्ही ते सगळे लेक्चर्स नीट मन लावून बघितले असाल, कारण की आपण ते लेक्चर्स बरेचसे डिटेलमध्ये आणि चांगल्या पद्धतीने कव्हर केलेले आहेत। ओके, सो आजचं जे लेक्चर आहे ते बेसिकली कलम 75 आणि 74 वर डिपेंड आहे। कलम 74 आणि कलम 75 मध्ये कशा संबंधीच्या तरतुदी दिलेल्या आहेत तर मंत्रिमंडळाच्या संबंधित तरतुदी दिलेल्या आहेत आणि त्यातच पंतप्रधान सुद्धा येतात। आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला पंतप्रधानांचा अभ्यास करायचा नाहीये। तसं तर ना मंत्रिमंडळाच्या आधी मी तुमचं पंतप्रधानांवरच लेक्चर घेणार होती, पण म्हटलं आधी मंत्रिमंडळ कव्हर करूया, म्हणजे पंतप्रधानांचा अभ्यास करताना बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ज्या मंत्रिमंडळ या टॉपिकशी रिलेटेड आहेत, मग त्या तुम्हाला तिथे रिलेट पण करता येतील आणि त्याचबरोबर पंतप्रधान हा टॉपिक तुम्हाला समजायला सुद्धा इझी जाईल। ठीक आहे, मग आता मंत्रिमंडळाशी संबंधित आपल्याला काय अभ्यास करायचा आहे, नियुक्ती, पात्रता, शपथ याच सगळ्या गोष्टी आपण नीट समजून घेणार आहोत। पण बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टी याच्यामध्ये आहेत ज्याच्यावर आयोग प्रश्न विचारत असतं, ते नीट समजून घ्या। तसं तर बघा, जर मंत्री आपण बघितलं तर ते लोकसभा किंवा राज्यसभेचे सदस्य असतात। ठीक आहे, मग त्यांची नियुक्ती कशी होते, त्यांच्या एक्झॅक्टली पात्रतेच्या अटी लोकसभेच्या सदस्यांची वगैरे, तर ते आपण ज्यावेळेला संसदेचा अभ्यास करू त्यावेळेला समजून घेणारच आहोत। संसद हा एक खूप मोठा टॉपिक आहे, तर तो आय थिंक आपला नेक्स्ट लेक्चर पासून म्हणजे पंतप्रधानांचा टॉपिक झाल्यावर आपलं सुरुवात होईल। सो आज आपण ना कलम 74 आणि कलम 75 मधल्या मंत्रिमंडळ किंवा कॅबिनेट मंत्री या सगळ्यांचा अभ्यास करणार आहोत। ओके, सो मग बघा, सर्वात पहिल्यांदा आपल्याला काय दिलेलं आहे कलम 74 मध्ये की राष्ट्रपतींच्या मदतीसाठी, त्यांना सहाय्य करण्यासाठी, त्यांना सल्ला देण्यासाठी एक ना मंत्रिमंडळ असेल पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली। आता तसं तर ना कलम 74 आपली जी राज्यघटना आहे ना ती इंग्लिशमध्ये लिहिण्यात आलेली, त्याच्यानंतर त्याचं हिंदी ट्रान्सलेशन झालं, त्याच्यानंतर त्याचं वेगवेगळ्या लँग्वेजेसमध्ये ट्रान्सलेशन झालं। मग जे इंग्लिश मधला शब्द आहे ना मंत्रिमंडळासाठी तो काय देण्यात आलेला आहे की काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स। काय आहे तर काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स। ठीक आहे, मग जर आपण काउन्सिल ऑफ मिनिस्टर्सचं एक्झॅक्टली हिंदी किंवा मराठीमध्ये ट्रान्सलेशन केलं ना तर याचं ट्रान्सलेशन होतं मंत्री परिषद। ओके, मंत्रिमंडळ होत नाही, पण आता आपल्या बऱ्याचशा पुस्तकांमध्ये ऍटलिस्ट मराठीच्या तरी पुस्तकांमध्ये मंत्रिमंडळ मेन्शन करण्यात आलेलं आहे, तर आपण तिथे मंत्रिमंडळच अभ्यास करूया। कारण की बघा, जर बघायला गेलं तर मंत्रिमंडळ आणि मंत्री परिषदेमध्ये थोडाफार तरी फरक येतो, पण ठीक आहे, तो मी कसा आहे किंवा काय नक्की चेंजेस आहेत ते मी लेक्चरमध्ये सांगणारच आहेत। पण इथे लक्षात ठेवा, ज्यावेळेला राज्यघटनेमध्ये मंत्रिमंडळ हा शब्द मेन्शन करण्यात आलेला आहे तर ते काउन्सिल ऑफ मिनिस्टर्सचे ग्रुप ऑफ मिनिस्टर्स नाहीये। ठीक आहे, मग आपण बघितलं की कलम 74 मध्ये काय दिलेलं आहे की राष्ट्रपतींना सहाय्य आणि सल्ला देण्यासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली एक मंत्री परिषद असेल। काय दिलेलं आहे तर एक मंत्री परिषद असेल, हे लक्षात ठेवा। मग आता या मंत्री परिषदेमध्ये तुम्हाला समजलंय की कोण कोण असणार आहे, तर एक म्हणजे असणार आहेत आपले पंतप्रधान की ज्यांच्या नेतृत्वाखाली इतर मंत्री काम करतील। म्हणजे ऍटलिस्ट इथे तुम्हाला एक अशी तरी आयडिया आहे की कोण कोण असणार आहे या मंत्रिमंडळात। एक असणार आहेत ते म्हणजे आपले पीएम आणि प्लस इतर मंत्री। ओके, या मंत्र्यांचं थोडंसं आपल्याला पुढे जाऊन विभाजन करायचंय, कारण की बऱ्याच वेळेला हे विभाजन सुद्धा महत्वाचं आहे, परीक्षेला विचारलं जातं। कलम 74 मध्ये अजून काय मेन्शन करण्यात आलेलं आहे की राष्ट्रपती, आता सल्ला म्हणजेच काय तर जनरली जिथे जिथे मी तुम्हाला आधीचं जेव्हा राष्ट्रपतींचं लेक्चर घेत होती त्यावेळेला सुद्धा सांगितलेलं की जिथे जिथे राष्ट्रपतींची मर्जी येईल, ओके, राष्ट्रपतींची मर्जी हा शब्द वापरण्यात येईल, त्याचा अर्थ असा असेल की जे काही मंत्रिमंडळ, मंत्री परिषद जो काही सल्ला राष्ट्रपतींना देईल तो राष्ट्रपती स्वीकार करतील आणि त्याच्यानुसार ऍक्ट करतील। ठीक आहे, मग आता ज्या वेळेला राष्ट्रपतींना मंत्रिमंडळ एखादा सल्ला पाठवतात आणि राष्ट्रपतींना असं वाटलं तो कुठेतरी चुकीचा आहे तर तो सल्ला पुनर्विचारासाठी ते मंत्रिमंडळाकडे परत पाठवू शकतात। ठीक आहे, असं नाही की पहिल्याच टर्म मध्ये त्यांना एक सल्ला पाठवला, तो त्यांनी एक्सेप्ट केला आणि त्याच्यानुसार ऍक्ट केलं, ते परत विचार करण्यासाठी मंत्रिमंडळाकडे पाठवू शकतात। पण मंत्रिमंडळाने तो सल्ला परत दिला, ठीक आहे,
त्या सल्ल्यामध्ये काही चेंजेस केले किंवा तसाच्या तसा जरी परत राष्ट्रपतींना सल्ला दिला तर राष्ट्रपतींना तो सल्ला एक्सेप्ट करावाच लागेल, हे लक्षात ठेवा. परत राष्ट्रपती पुनर्विचार करण्यासाठी तो मंत्रिमंडळाकडे पाठवू शकत नाही, तर हे लक्षात ठेवा. आणि त्याचबरोबर त्यात असं दिलंय की मंत्र्यांनी जो काही सल्ला राष्ट्रपतींना दिला असेल तो सल्ला न्यायालयामध्ये प्रश्न उपस्थित केला जाणार नाही. म्हणजे त्या सल्ल्यावर न्यायालयामध्ये कोणीच प्रश्न उपस्थित करू शकत नाही. पूर्णपणे इथे काय आहे तर मॅटर कोणामधला आहे, मंत्रिमंडळामधला आणि राष्ट्रपतींमधला आहे. म्हणजे ते कलम 74 मध्ये कोणाकोणाचा उल्लेख करण्यात आलेला आहे, एक म्हणजे पंतप्रधान, दुसरं आहे ते म्हणजे मंत्रिमंडळ किंवा जे मंत्री आहेत ते, आणि त्याचबरोबर राष्ट्रपती. हे लक्षात ठेवा, याच्यामध्ये अजून कोणच येणार नाहीये. जो काही सल्ला मंत्र्यांकडून देण्यात येईल पंतप्रधानांच्या मदतीने, किंवा पंतप्रधान त्याच्यामध्ये असतील, आणि तो सल्ला कोणाला जाणार आहे तर राष्ट्रपतींना. तो राष्ट्रपतींना एक्सेप्ट करावा लागेल किंवा पहिल्यांदा तरी ते पुन्हा विचार करण्यासाठी मंत्रिमंडळाकडे पाठवू शकतात. आणि मंत्रिमंडळाने तो सल्ला परत दिला, कसाही दिला, चेंज करून किंवा न चेंज करून, तो राष्ट्रपतींना एक्सेप्ट करावाच लागणार आहे. ठीक आहे, ती राष्ट्रपतींची जबाबदारी आहे. तर इथे कलम 74 तुम्हाला समजलेलं आहे. अच्छा, आणि हे जे आहे ना की राष्ट्रपतींना तो सल्ला एक्सेप्ट करावा लागेल, तर ते ना घटनादुरुस्ती 44वी जेव्हा झालेली 1976 मध्ये, त्यावेळेला ते कलम 74 मध्ये ऍड करण्यात आलेलं. आधी असं नव्हतं. ठीक आहे. त्यानंतर कलम 75 आहे इतर मंत्र्यांसंबंधीची तरतुदी. काय दिलेली की इतर मंत्र्यांसंबंधीची तरतुदी, म्हणजे पूर्ण जे मंत्री आहेत मंत्रिमंडळातले त्यांच्या संबंधीच्या तरतुदी कशात देण्यात आलेल्या आहेत तर कलम 75 मध्ये. कलम 74 मध्ये फक्त काय दिलेलं आहे की सल्ला आणि सहाय्य करण्यासाठी, राष्ट्रपतींना सल्ला आणि सहाय्य करण्यासाठी एक मंत्रिमंडळ असेल. बाकी काही गोष्टी यामध्ये एवढ्या दिलेल्या नाहीयेत की त्यांची नियुक्ती कशी करण्यात येईल, कोणाकडून निवडले जातील, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या कलम 75 मध्ये देण्यात आलेल्या आहेत. सर्वात पहिल्यांदा सांगितलेलं आहे की पंतप्रधान राष्ट्रपतींकडून निवडले जातील आणि इतर मंत्री राष्ट्रपतींकडून पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार नियुक्त केले जातील. तर बघा, पंतप्रधानांचा ज्यावेळेला आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये अभ्यास करणार आहोत ते राष्ट्रपतींकडून कसे नियुक्त केले जातात ते आपण नीट समजून घेणारच आहोत. पण हे लक्षात ठेवा, कलम 75 मध्ये देण्यात आलेले आहे की पंतप्रधानांची नियुक्ती ही राष्ट्रपतींकडून करण्यात येईल आणि त्याचबरोबर पंतप्रधान जो सल्ला देतील किंवा पंतप्रधानांकडून ज्यांची शिफारस करण्यात येईल त्या सगळ्या मंत्र्यांची नियुक्ती सुद्धा राष्ट्रपतींकडून केली जाणार आहे. आता त्यांना शपथ देण्याचं काम सुद्धा कोण करतं तर राष्ट्रपती करतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे ना एक 91वी घटना दुरुस्ती करण्यात आलेली, आणि या 91व्या घटना दुरुस्तीने एक महत्वाची गोष्ट ऍड करण्यात आलेली, ते म्हणजे कलम 75(1)(a). ओके, तर हे लक्षात ठेवा. आता तुम्हाला ना परीक्षेला एकदा प्रश्न विचारला गेलेला आहे की 75(1) मध्ये काय, कलम 75(2) मध्ये काय, तर थोडंसं पाठांतर करण्याचं इथे लक्षात ठेवा. तुम्हाला आता इथे कॉन्सेप्ट बेस्ड तर सगळ्या गोष्टी नीट समजणारच आहेत की काय काय तरतुदी आहेत, पण कोणत्या कलमामध्ये कोणत्या तरतुदी आहेत ना ते सुद्धा लक्षात ठेवा, कारण की आयोग ना कुठूनही काही प्रश्न विचारू शकतं. आपल्याला वाटेल की 75(1), 2, 3, 4, 5 आहे, तर आयोग तसं विचारणार नाही, फक्त तरतुदींवर प्रश्न विचारू शकतं. पण ऑलरेडी यावर आयोगाने एकदा जोड्या लावांमध्ये प्रश्न विचारलेला आहे. तर लक्षात ठेवा, ज्यावेळेला तुम्ही अभ्यास करताय तर कोणत्या कलमामध्ये, सबकलमामध्ये कोणकोणत्या तरतुदी आहेत त्या सुद्धा लक्षात ठेवायच्या. ठीक आहे, तसं तर मी लेक्चरमध्ये तुम्हाला सांगणारच आहे. तर हे कशात देण्यात आलेले आहे, कलम 75(1)(a) मध्ये. पुढे ना कलम 75(1)(b) आहे. तर आता हे सुद्धा थोडंसं महत्वाचं आहे. याच्यामध्ये काय देण्यात आलेलं आहे की संसदेच्या दोन्ही सभागृहातील कोणताही सदस्य पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत सदस्य म्हणून अपात्र म्हणून ठरवण्यात आला असेल तर तो मंत्री म्हणून सुद्धा अपात्र ठरेल. ठीक आहे. आता मंत्रिमंडळात हे मंत्री असतात, मंत्री परिषदेत हे मंत्री असतात. ठीक आहे. तसं तर हे मंत्री संसदेचे सदस्यच असतात, राईट. पण आता हा जो संसदेचा सदस्य आहे तो जर पक्षांतर बंदी कायद्यानुसार अपात्र ठरला संसदेचा सदस्य राहण्यास. आता ज्यावेळेला आपण पक्षांतर बंदी कायद्याचा अभ्यास करू त्यावेळेला सगळ्या त्यातल्या तरतुदी मी तुम्हाला सांगेल, पण आता सध्या फक्त इथे एवढं लक्षात ठेवा की 75(1)(b) मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की जर पक्षांतर बंदी कायद्यानुसार तो संसदेचा सदस्य असण्यास अपात्र ठरेल तर तो मंत्री म्हणून सुद्धा अपात्र ठरेल. ठीक आहे. म्हणजे
मंत्री राहण्यासाठी त्याला संसदेचा सदस्य म्हणून टिकून राहणं सुद्धा गरजेचं आहे. ओके, असं नाहीये की जर तो संसदेचा सदस्य नसला तरी सुद्धा तो मंत्री म्हणून कंटिन्यू करू शकतो. त्याची एक अजून सुद्धा वेगळी तरतूद आहे, ती मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे कलम 75 ना 2 मध्ये एक खूप महत्वाची तरतूद सांगितलेली आहे की राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत मंत्री आपले पद धारण करतील. आता इथे राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत मंत्री पद धारण करतील याचा अर्थ काय, तर पंतप्रधान सांगू शकतात राष्ट्रपतींना की त्यांना शिफारस करू शकतात की हा मंत्री आहे, त्याच्याशी माझं पटत नाहीये, तर त्याला पदावरून दूर करा, त्याच्या जागी दुसरा कोणता तरी मंत्री आपल्याला आणायचा आहे. तर ते सुद्धा राष्ट्रपती खरं तर कोणाच्या मर्जीने होत असतं, पंतप्रधानांच्या मर्जीने. बघा, एक ऑब्व्हियस गोष्ट आहे, मंत्रिमंडळ कोणाचं आहे, सरकार कोणाचं आहे, पंतप्रधानांचं आहे. मग त्या मंत्र्याबरोबर पंतप्रधानांचं पटणं जास्त इम्पॉर्टंट असतं, राष्ट्रपतींचं पटणं इम्पॉर्टंट नसतं. मग ज्यावेळेला पंतप्रधान सांगतील की एखाद्या मंत्र्याला त्याला मंत्रिपदावरून काढायचंय, तर ते राष्ट्रपतींना सांगितल्यावर राष्ट्रपती त्याला पदावरून दूर करू शकतात. पण तरी सुद्धा इथे एक आपण म्हणू शकतो राष्ट्रपतींना रिस्पेक्ट देण्यासाठी इथे आपल्या संविधानामध्ये असं ऍड करण्यात आलेलं आहे की राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत एखादा मंत्री त्याचं पद धारण करू शकतो. त्याच्यानंतर 75(3) मध्ये देण्यात आलेलं आहे की मंत्रिमंडळ हे लोकसभेला सामूहिकपणे जबाबदार असेल. पूर्ण जे मंत्रिमंडळ आहे, समजा मंत्रिमंडळावर काही अलिगेशन्स लागले गेले किंवा त्यांच्याकडून काही चुकीचं काम केलं गेलं, तर पूर्णपणे ते उत्तरदायी कोणाला असणार आहेत, तर ते म्हणजे लोकसभेला उत्तरदायी असणार आहेत. पण समजा इथे इंडिव्हिज्युअल मंत्र्याबाबत असेल तर काय, तर इंडिव्हिज्युअल मंत्र्याला त्याच्या कामाबद्दल प्रश्न कोण विचारणार आहे, राष्ट्रपती विचारणार आहे, हे लक्षात ठेवा. जो इंडिव्हिज्युअल मंत्री आहे तो अन्सरेबल असणार आहे राष्ट्रपतीला, आणि जे पूर्ण मंत्रिमंडळ आहे सामूहिकरित्या, जे काही 50-60 जणांचं मंत्रिमंडळ असेल तर ते जबाबदार असणार आहे लोकसभेला. म्हणजे लोकसभा त्यांना प्रश्न विचारेल की तुम्ही असं धोरण का आखलं, तुम्ही अशा गोष्टी का केल्या, खूप सारे प्रश्न विचारू शकतात, तर ते अन्सरेबल असणार आहेत कोणाला, लोकसभेला अन्सरेबल असणार आहेत. त्यानंतर राष्ट्रपती मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतात. ओके, इथे पंतप्रधान सुद्धा आलेले आहेत, पंतप्रधानांना सुद्धा राष्ट्रपतीच शपथ देतात, हे लक्षात ठेवा. राष्ट्रपतींना कोण शपथ देतं, सरन्यायाधीश शपथ देतात. उपराष्ट्रपतींना कोण शपथ देतं, तर ते म्हणजे राष्ट्रपती देतात. आणि आपल्या देशामध्ये जी सगळी महत्वाची पदं आहेत ज्यांना शपथ द्यायची असते, तर ते सुद्धा राष्ट्रपतींकडूनच शपथ दिली जाते. ठीक आहे, तर हे आपण आताच बघितलं. त्याच्यानंतर दिले, हे थोडंसं महत्वाचं आहे, इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. हे दिलेलं आहे कलम 75(5) मध्ये ही तरतूद. जो मंत्री सलग 6 महिन्यांच्या कालावधीत संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसेल त्याचे मंत्रीपद कालावधी संपताच संपुष्टात येईल. बघा, इथे ना आता ज्या वेळेला मंत्र्याची नियुक्ती केली जाते तर तो एकतर राज्यसभेचा सदस्य असला पाहिजे किंवा लोकसभेचा सदस्य असला पाहिजे. पण जर आपण मोस्टली बघितलं ना तर लोकसभेचे सदस्य जास्त असतात त्याच्यामध्ये, पण राज्यसभेमधून सुद्धा एखादा सदस्य उचलून पंतप्रधान किंवा राष्ट्रपती त्याला मंत्री बनवू शकतात. पण इथे ते सुद्धा कंपल्सरी नाहीये की तो एकतर राज्यसभेचा किंवा लोकसभेचा सदस्य असला पाहिजे. तो या दोन्ही सभागृहांचा सदस्य नसला, म्हणजे संसदेचा सदस्य नसला ना तरी सुद्धा चालेल. काय होणार आहे, संसदेचा सदस्य नसला तरी सुद्धा राष्ट्रपती एखाद्या व्यक्तीची मंत्री म्हणून नियुक्ती करू शकतात. ओके, पण त्या मंत्र्याला पुढच्या 6 महिन्यांच्या कालावधीमध्ये कोणत्या तरी एका सभागृहाचं सदस्यत्व मिळवावं लागेल. जर तो सदस्यत्व मिळवण्यासाठी फेल ठरला तर त्याचं मंत्री जे पद आहे ना ते सुद्धा संपुष्टात येईल. मग त्याच्या जागी इतर जो कोणता तरी संसदेचा सदस्य असेल त्याची मंत्री म्हणून नियुक्ती केली जाईल. तर हे लक्षात ठेवा, हे इम्पॉर्टंट आहे. आता या सगळ्या गोष्टींना आपण बघितलेल्या सगळ्या महत्वाच्या आहेत. काय काय आपण बघितलेलं आहे याच्यामध्ये, तर एक म्हणजे कलम 74 मध्ये बघितलेलं आहे की राष्ट्रपतींना सल्ला आणि सहाय्य करण्यासाठी एक मंत्रिमंडळ असेल. जे काही मंत्रिमंडळ सल्ला देतील तर तो राष्ट्रपतींना एक्सेप्ट करावाच लागेल. आणि त्याचबरोबर जो काही सल्ला असेल त्याच्यासाठी न्यायालयामध्ये प्रश्न निर्माण केला जाऊ शकत नाही. जर आपण मंत्र्यांच्या नियुक्तीबाबत बघितलं तर एकतर पंतप्रधानांची नियुक्ती राष्ट्रपती करतील, त्याचबरोबर पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार इतर मंत्र्यांची जी नियुक्ती आहे ती राष्ट्रपतींकडून केली जाईल. मग आता मंत्र्यांची नियुक्ती करताना कितीही मंत्री नियुक्त केले जाऊ शकतात का, तर नाही. जर मंत्र्यांची नियुक्ती करायची असेल तर लोकसभेच्या फक्त 15% एवढेच मंत्री असले पाहिजेत. लोकसभेच्या किती टक्के मंत्री असले पाहिजेत, तर 15%च एवढे मंत्री असले पाहिजेत. आता लोकसभेची संख्या किती आहे,
545 आहे तर त्याचे 15% काढा, मग तेवढेच मंत्री आपल्या संसदेमध्ये असणार आहेत. ओके, जरी तो मंत्री राज्यसभेतून असला तरी तो या 15% मोजला जाईल, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर त्याचबरोबर जर समजा पक्षांतर बंदी कायद्यानुसार त्याचं संसदेचं सदस्यत्व रद्द झालं तर तो मंत्री राहणार नाही, तो व्यक्ती मंत्री राहणार नाही. त्याचबरोबर राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत तो मंत्री स्वतःचं पद धारण करू शकतो आणि जर त्या मंत्र्याचं सदस्यत्व संपुष्टात आलं संसदेमधलं आणि 6 महिन्यांपर्यंत जर तो संसदेचा सदस्य नसेल तर त्यावेळेला सुद्धा त्याचं मंत्रीपद जे आहे ते काढून घेण्यात येईल. आता इतर आपण तरतुदी बघूया की मंत्र्यांची नियुक्ती ही राष्ट्रपतींमार्फत पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार होते, राईट. ते लोकसभा किंवा राज्यसभा कोणत्याही सदस्याची नियुक्ती केली जाते, हे ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे. आणि सभागृहाचा सदस्य नसलेल्या व्यक्तीची नियुक्ती 6 महिन्यात झाली पाहिजे. जर 6 महिन्यामध्ये त्याने सदस्यत्व मिळवलं नाही संसदेचं तर त्याचं जे मंत्रीपद आहे ते त्याच्याकडून काढून घेतलं जाईल. आणि त्याचबरोबर एक महत्वाचं काम आहे. आता बघा, मंत्रिमंडळ आहे, राज्यसभेमधून सुद्धा मंत्री येतोय, लोकसभेमधून सुद्धा मंत्री येतोय. मग समजा एखाद्या ठरावावर, एखाद्या विषयावर जर एखाद्या मंत्र्याला, समजा लोकसभेचा सदस्य आहे, त्याला राज्यसभेमध्ये जाऊन थोडंसं डिस्कस करायचंय तर तो डिस्कस करू शकतो, राज्यसभेमध्ये जाऊन काम करू शकतो. पण जे वोटिंग होतं, मतदान होतं, तर त्या मतदानामध्ये तो जो मंत्री आहे तो सहभाग घेऊ शकत नाही, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, म्हणजेच एखाद्या सभागृहाचा सदस्य असलेल्या मंत्र्यास दुसऱ्या सभागृहामध्ये बोलण्याचा अधिकार आहे, कामकाजामध्ये तो सहभाग घेण्याचा अधिकार आहे, पण मतदानाचा अधिकार त्याला देण्यात आलेला नाहीये. ओके, सो आय होप तुम्हाला मंत्र्यांबद्दलची जी तरतूद आहे पूर्ण ती नीट समजली असेल. मंत्र्यांबद्दलच्या ज्या सगळ्या तरतुदी आहेत त्या फक्त 2 कलमांमध्ये आहेत, कलम 74 आणि कलम 75 मध्ये. आता ना आपल्या संसदेमध्ये जे मंत्री आहेत किंवा जे मंत्रिमंडळ आहे त्याचं विभाजन कसं करण्यात आलेलं आहे. सगळेच मंत्री इम्पॉर्टंट आहेत का, तर बघा, जसं मी तुम्हाला सांगितलं ना, काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स म्हणजे मंत्री परिषद, याच्यामध्ये ना बऱ्याचशा मंत्र्यांचे प्रकार येतात. मग ह्याच्यामध्ये कोण कोण येतात ते आधी तुम्हाला सांगते. सर्वात पहिल्यांदा काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स मध्ये येतात PM. ओके, प्राईम मिनिस्टर असतात, हे सर्वात इम्पॉर्टंट आहेत मंत्रिमंडळामध्ये किंवा मंत्री परिषदेमध्ये. आता मी इथे ना मंत्री परिषदच मेन्शन करते कारण की पुढे मंत्रिमंडळ सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. तर आता इथे मंत्री परिषदेमध्ये सर्वात इम्पॉर्टंट कोण आहेत तर ते म्हणजे प्राईम मिनिस्टर. ओके, त्याच्यानंतर सेकंड इम्पॉर्टंट येतात ते म्हणजे कॅबिनेट मिनिस्टर्स. कोण येतात तर ते म्हणजे कॅबिनेट मिनिस्टर्स. ओके, म्हणजेच मंत्रिमंडळामधले सर्वात महत्वाचे जे मंत्री असतात ते प्राईम मिनिस्टर आहेत. प्राईम मिनिस्टर नंतर सेकंडला येतात ते म्हणजे कॅबिनेट मिनिस्टर. कोण येतात तर कॅबिनेट मिनिस्टर्स. मग कॅबिनेट मिनिस्टर्स म्हणजेच काय, याच्यामध्ये कोणकोणते मंत्री येतात तर जी काही महत्वाची खाती असतात, जसं त्याच्यामध्ये वित्त मंत्रालय, त्यानंतर विदेश मंत्रालय, त्याच्याचबरोबर कृषी मंत्रालय. तर ही जी सगळी मोठी मोठी महत्वाची जे मंत्रालय असतात ना त्याचे जे तुम्ही म्हणू शकता मंत्री असतात त्यांनाच आपण म्हणतो कॅबिनेट मिनिस्टर्स. काय म्हणतो त्यांना आपण तर कॅबिनेट मिनिस्टर्स. लक्षात ठेवा, त्या मंत्रालयासंबंधीचं जे डिसिजन आहे ते या कॅबिनेट मिनिस्टर्स कडूनच घेतलं जातं. म्हणजेच खूप महत्वाचा रोल इथे कॅबिनेट मिनिस्टर्सना देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर थर्ड येतात ते म्हणजे स्टेट मिनिस्टर्स किंवा त्यांनाच आपण म्हणतो राज्यमंत्री. आता राज्यमंत्री म्हणजे आपण काही राज्यामधून निवडून दिलेले इथे मंत्री जात नाही. राज्यमंत्रींचा बेसिकली अर्थ काय आहे की जे कॅबिनेट मिनिस्टर्स आहेत ना, जे इम्पॉर्टंट मंत्री आहेत त्यांना सहाय्य करण्यासाठी राज्यमंत्री असतात. म्हणजेच आता रेल्वे मंत्री असतील, ओके, तर रेल्वे मंत्र्यांना सहाय्य करण्यासाठी हे राज्यमंत्री असतात. बघा, आता जर आपण विदेश मंत्रालयाच्या बाबतीत बघितलं किंवा जे आपले फॉरेन मिनिस्टर्स आहेत ते नेहमीच तर संसदेमध्ये असतात का, नसतात. ते बऱ्याच वेळेला आपण बघतो की विदेश दौऱ्यावर गेलेले असतात, राईट, फिरायला गेलेले असतात. मग त्यावेळेला त्यांचं जे कामकाज आहे, जे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कामकाज आहे ते कोणाकडून तरी सांभाळलं गेलं पाहिजे ना, तर ते कोण सांभाळतं तर ते म्हणजे राज्यमंत्री सांभाळतात. ओके, फक्त त्यांचं जे बेसिक काम आहे ते सांभाळतात, पण त्या मिनिस्ट्रीबद्दल डिसिजन घेण्याचा हक्क या राज्यमंत्र्याला नसतो. डिसिजन घेण्याचा हक्क फक्त कॅबिनेट मिनिस्टरला असतो, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर चौथं आहे ते म्हणजे उपमंत्री. उपमंत्री अजून काय तर या राज्यमंत्र्यांना मदत करण्यासाठी उपमंत्री असतात. त्यांचा असा काही विशेष रोल नाहीये, पण एक मोठा वास्ट मंत्रिमंडळ आपल्याकडे आहे. तर राज्यमंत्री राज्यमंत्र्यांना मदत करण्यासाठी उपमंत्री असतात. याचबरोबर ना अजून एक कॅटेगरी सुद्धा आहे, ती सुद्धा लक्षात ठेवा.
ते म्हणजे प्रभारी राज्यमंत्री. काय तर प्रभारी राज्यमंत्री. आता हे प्रभारी राज्यमंत्री कोण असतात, तर हेच राज्यमंत्रीच असतात जे आताच आपण बघितलं, जे कॅबिनेट मिनिस्टरला मदत करण्यासाठी असतात. पण समजा काय झालं, कॅबिनेट मिनिस्टर आजारी पडले, जे हॉस्पिटलाइज्ड आहेत किंवा त्यांचा मृत्यू झाला किंवा खूप मोठ्या वेकेशनवर ते गेले, तर त्यांच्या जागी डिसिजन मेकिंगसाठी कोणतरी पाहिजे ना. जर समजा कॅबिनेट मिनिस्टर नसतील तर त्या खात्याबद्दल, त्या इश्यूबद्दल काही डिसिजन घेतलेच जाणार नाही का, निर्णय घेतलेच जाणार नाही का, नाही. मग एक जबाबदारी व्यक्ती त्यांच्या जागी असला पाहिजे ना. मग त्यावेळेला राज्यमंत्री प्रभारी कॅबिनेट मिनिस्टर, प्रभारी राज्यमंत्री म्हणून काम करतात. ठीक आहे, कॅबिनेट मिनिस्टर त्यांना म्हटलं जात नाही, फक्त कॅबिनेट मिनिस्टरच्या जागी ते काम करतात. आणि ज्यावेळेला कॅबिनेट मिनिस्टर परत येतील, जर समजा मृत्यू झाला असेल तर नवीन कॅबिनेट मिनिस्टरची नियुक्ती केली जाईल. जर समजा ते सुट्टीवर गेले असतील किंवा ते परत येतील, मग त्यावेळेला राज्यमंत्री परत त्यांच्या पदावर म्हणजे त्यांच्या सहाय्यकारी कामकाजामध्ये जातील. ओके, तर या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. आपण ऑलरेडी इथे डिस्कस केलेल्या आहेत. मंत्रिमंडळाच्या रचनेमध्ये कोण कोण येणार आहेत, कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री आणि उपमंत्री. यांची काय काय काम आहेत ती आपण नीट समजून घेतलेली आहेत. ओके, ऑलरेडी नीट समजून घेतलेली आहेत. ठीक आहे, सो आय होप तुम्हाला इथपर्यंत तरी मंत्रिमंडळामध्ये कोण कोण असतात ते समजलं असेल. मग हे झालं काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स. ठीक आहे, पण मग आपण जेव्हा कॅबिनेट म्हणतो तर कॅबिनेटमध्ये कोण कोण येतं, तर कॅबिनेटमध्ये ना तेच लोक असतात की जे डिसिजन घेऊ शकतात, म्हणजे जे निर्णय घेऊ शकतात. हे लक्षात ठेवा. जर आपण काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स बघितलं ना तर त्याच्यामध्ये 60 ते 70 एवढे मंत्री असतात. पण कॅबिनेट मिनिस्ट्रीजमध्ये फक्त 15 ते 20 एवढेच मंत्री असतात. मग हे जे 15 ते 20 आहेत ना, तेच फक्त आपल्या पूर्ण देशासाठी, प्रत्येक मिनिस्ट्रीसाठी डिसिजन घेण्याचं काम करत असतात. हे लक्षात ठेवा. हे जे काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स म्हणजे आपल्याला मंत्रिमंडळ तर दिलेलं आहे, पण प्रत्येक नेत्याकडून डिसिजन घेण्यात येते का आपल्या देशासाठी, नाही. फक्त जे कॅबिनेट मिनिस्टर आहेत आणि पंतप्रधान आहेत त्यांच्याकडूनच आपल्या देशासाठी निर्णय घेण्यात येतात. म्हणजे वेगळी समजा योजना आखायची आहे, धोरणं आखायची आहेत, कोणता कायदा आणायचा आहे, तर हे जे सगळे डिसिजन आहेत या कॅबिनेटमध्ये होतं, काउन्सिल ऑफ मिनिस्टर्समध्ये नाही होत. तर हे लक्षात ठेवा. जास्त जे अधिकार आहेत ते कॅबिनेटला देण्यात आलेले आहेत, काउन्सिल ऑफ मिनिस्टरला म्हणजेच मंत्रिमंडळाला देण्यात आलेले नाहीयेत किंवा मंत्री परिषदेला देण्यात आलेले नाहीयेत. तर याचे छोटे छोटे पॉइंट्स आहेत ना ते लक्षात ठेवा. पण ना आता कॅबिनेट शिवाय ना अजून एक छोटंसं कॅबिनेट असतं पंतप्रधानांचं, त्याला म्हटलं जातं किचन कॅबिनेट. आता हे किचन कॅबिनेट काय असतं बरं, आपण बघितलं मंत्रिमंडळ आपल्याकडे एवढं मोठं दिलेलं तर आहे 60-70 जणांचं, पण सगळ्याच मंत्र्यांकडून डिसिजन घेतलं जात नाही. मेनली कॅबिनेट मिनिस्टरकडून डिसिजन घेतलं जातं. पण हे ना एक थोडंसं अनौपचारिक तुम्ही म्हणू शकता एक छोटंसं कॅबिनेट असतं, ते म्हणजे किचन कॅबिनेट. त्याच्यामध्ये कोण असतं तर पंतप्रधान असतात. आणि जर बेसिकली आपण बघायला गेलो तर पंतप्रधानांचे आवडते लोक असतात त्याच्यामध्ये. मग ह्याच्यामध्ये कोणीही असू शकतं, त्यांचे मित्र असू शकतात, त्यांचे रिलेटिव्ह असू शकतात, त्याचबरोबर कोणते बिझनेस पार्टनर्स असू शकतात. तर हे कोणामध्ये असू शकतात, पंतप्रधानांच्या किचन कॅबिनेटमध्ये. इनफॅक्ट ना आपल्या देशामध्ये किचन कॅबिनेटला थोडंसं चुकीच्या पद्धतीने सुद्धा बघितलं जातं आणि त्याच्यावर बऱ्याच वेळेला आर्ग्युमेंट सुद्धा होतात की आपल्या देशाचे जे सगळे ऑलमोस्ट डिसिजन आहेत त्या किचन कॅबिनेटमधूनच घेतले जातात. समजा आता एक किचन कॅबिनेट आहे, नरेंद्र मोदी आहेत, त्यांच्याबरोबर मग इथे जे मुकेश अंबानी आहेत ते सुद्धा असू शकतात, त्यांचे फॅमिली मेंबर सुद्धा असू शकतात किंवा त्यांचे जे जवळचे सहकारी आहेत ते सुद्धा असू शकतात. ठीक आहे, बऱ्याच वेळेला याच्यावर बघा न्यूजमध्ये डिस्कशन केलं जातं. तर त्यालाच काय म्हटलं जातं, किचन कॅबिनेट. आणि हे फक्त काही असं एका पंतप्रधानांच्या बाबतीत नाही, सगळ्या पंतप्रधानांचं किचन कॅबिनेट हे असतंच. ठीक आहे, जनरली याच्यावर प्रश्न विचारला जाणार नाही, पण विचारला गेला तर तुम्ही एक लक्षात ठेवा, किचन कॅबिनेट असं काही वेगळं मोठं कॅबिनेट वगैरे नाहीये. पण जरी एवढं महत्व नसलं तरी पण बरेचसे जे डिसिजन्स आहेत आपल्या देशाबद्दलचे ते असं म्हटलं जातं की किचन कॅबिनेटमधूनच घेतले जातात. ओके, सो आपण बऱ्याचशा गोष्टी आता इथे डिस्कस केलेल्या आहेत. मंत्र्यांच्या जबाबदारीबद्दल सुद्धा मी तुम्हाला सांगितलेले, जी मंत्र्याची वैयक्तिक जबाबदारी आहे तर त्याच्यासाठी ते कोणाला रिस्पॉन्सिबल असतील, राष्ट्रपतींना आन्सरेबल असतील. आणि संयुक्त जबाबदारी, मंत्रिमंडळाची संयुक्तरित्या जबाबदारी कोणावर असते तर लोकसभेला असते. ते कोणाला जबाबदार असतात तर लोकसभेला असतात, हे लक्षात ठेवा. संसदेला नसतात, फक्त लोकसभेला जबाबदार असतात, हे लक्षात ठेवा. जरी तो व्यक्ती राज्यसभेमधून असला मंत्रिमंडळामध्ये तरी तो लोकसभेलाच आन्सरेबल असणार आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, आता तसं तर
मंत्रिमंडळ म्हणजे ह्याच्यामध्ये सगळेच येतात, पण जर आपण इंडिव्हिज्युअली बघितलं तर तो व्यक्ती राष्ट्रपतीला अन्सरेबल असतो. सो आपण बऱ्याचशा गोष्टी बघितलेल्या आहेत. आय होप तुम्हाला लेक्चर नीट समजलं असेल आणि एवढं जास्त किचकट नाहीये, पण छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला समजणं गरजेचं होतं. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पंतप्रधानांचा अभ्यास करणार आहोत. बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही आता आपण आजच्या लेक्चरमध्ये जे बघितलं ना त्याच्याशी सुद्धा रिलेट करू शकता पंतप्रधानांचा अभ्यास करताना. आता पंतप्रधानांचा आपला अभ्यास झाला, त्याचं लेक्चर झालं, तर आपलं पूर्ण कलम 75 पर्यंत जे सगळे टॉपिक्स आहेत किंवा जी सगळी कलम आहेत ती कंप्लीट होतील आणि मग आपण पुढच्या लेक्चर्स पासून संसदेच्या अभ्यासाला सुरुवात करणार आहोत. आणि संसद हा टॉपिक थोडासा किचकट आहे, पण इट्स ओके. आपण एक एक लहान लहान टॉपिक घेणार आहोत तर ते तुम्हाला समजायला इझी जाईल. फक्त ना मला तुम्हाला इथे एकच प्रश्न विचारायचा आहे की आतापर्यंत आपण जे कलम 75 पर्यंतचा अभ्यास घेतलाय तर त्याचं आपण एखादं रिव्हिजन लेक्चर घ्यायचं का? जर मला जास्तीत जास्त स्टुडंट्सचं येस आलं तरच मी लेक्चर घेईल, नाहीतर आपण डिरेक्टली संसदेपासून कंटिन्यू करूया. ओके, मग आता लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि थँक्यू. तुम्हाला परीक्षेची परिपूर्ण तयारी करायची असेल तर विजन स्टडीचं ऍप हे नक्कीच तुमच्या फोनमध्ये डाउनलोड करा. विजन स्टडीच्या ऍपवर भरपूर असं स्टडी मटेरियल पूर्णपणे फ्री अवेलेबल आहे. जसं डेली बेसिसवर करंट अफेअर्स अपलोड होत असतात, त्याचबरोबर जीएसचे जे सब्जेक्ट आहेत सगळे सब्जेक्ट त्याच्या इन डिटेल्स नोट्स अवेलेबल आहेत जे तुम्ही नेहमी अभ्यासाबरोबर वाचू शकता. त्याचबरोबर डेली क्विज अपलोड केल्या जातात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बुधवारी आणि शनिवारी सामान्य अध्ययन चाचणी कंडक्ट केली जाते, तर त्या सुद्धा अटेंड करून तुमची तयारी चेक करू शकता.